नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड इंग्लिशचा पेपर आहे आपला पुढचा. 2च दिवस हातामध्ये आहेत. ग्रामर आपण अख्खं संपवलं. अजून 2-3 टॉपिक छोटे छोटे आहेत, त्यावरती कंबाईनमध्ये व्हिडिओ येऊन जाईल, टेन्शन नका घेऊ. पण ते आधीचे व्हिडिओ जर नसतील बघितले तर ते व्हिडिओ बघून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सगळे व्हिडिओज नीट बघा, टॉपिक क्लिअर करून घ्या. सोबत ॲप्रिशिएशन, त्यानंतर लेटर रायटिंग, न्यूज रायटिंग कसं करायचं सगळं सांगितलं. व्यवस्थित ते व्हिडिओ बघा, म्हणजेच मराठीसारखंच आपण इंग्लिशलासुद्धा 70+ सहज घेऊन जाऊ शकतो. आणि 70+ आपल्याला घेऊन जायचं आहे, कारण आपल्याला 90% आणायचे म्हणजे आणायचेच आहेत. बरोबर. चलो, आता रायटिंग स्किलमधलाच महत्त्वाचा पुढचा टॉपिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, जो की कंपल्सरी असणार आहे 27 तारखेच्या पेपरला. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 2 टाईपमध्ये पडतं, म्हणजे एक तर हे लिहायचं किंवा हे लिहायचं. पहिला टाईप काय, नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचं. दुसरा व्हर्बल दिलेलं असेल आणि त्याच्यापासून नॉन व्हर्बल करायचं. आता बेसिकली हे दोनही टाईप कसे आहेत ते 1 by 1 समजून घेऊ. बघा, पहिला टाईप येतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल. म्हणजे थोडक्यात काय, ज्याच्यामध्ये आपल्याला टी डायग्रॅम, फ्लो चार्ट, वेब डायग्रॅम, पाय डायग्रॅम, ग्राफ किंवा टेबल ह्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली असेल, ती वाचायची, समजून घ्यायची आणि त्याच्यावरती पॅरेग्राफ करायचा, मिनिमम 10 to 15 लाईन्सचा. म्हणजेच याचाच अर्थ असा झाला की ऑलमोस्ट हाफ पेजच्या वरती आपल्याला पॅरेग्राफ प्रिपेअर करायचा आहे. क्लिअर. मग आता मार्किंग स्कीम पण लगेच समजून घेऊ. बघा, टायटल दिला 1 मार्क, सगळे पॉईंट जर आपण यूज केले तर 2 मार्क, त्यामुळं एक पण पॉईंट सुट्टा कामा नये. नंतर ग्रामर 1 मार्कसाठी, ॲप्रोप्रिएट बिगिनिंग आणि कन्क्लुजन असेल तर 1 मार्क कन्फर्म झाला. अशा टाईपमध्ये तुमचं मार्किंग स्कीम असणार आहे. आता नक्की कुठलं सॉल्व करायचं हा तुमचा प्रश्न आहे. म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल करू का व्हर्बल टू नॉन व्हर्बल करू, टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आपणच कन्क्लुजन काढूया की आपण कुठलं सॉल्व करू शकतो. क्लिअर. नक्की. चलो, आता बोर्डला आलेला क्वेश्चन बघा. मार्च 2024ला आलेला क्वेश्चन आहे. काय दिलं आहे, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन द गिवन टी डायग्राम, राईट 2 शॉर्ट पॅरेग्राफ बेस्ड ऑन इट, गिव्ह सुटेबल टायटल टू युअर राईटअप. म्हणजे आपल्याला फक्त पॅरेग्राफ लिहायचे नाही आहे, तर त्याला टायटल पण द्यायचं आहे आणि 2 शॉर्ट पॅरेग्राफ लिहायचे आहेत. आता माहिती कशाच दिली, सीझन कुठले कुठले असतात, रेनी, विंटर, समर, कुठल्या महिन्यांमध्ये येतात ते मेन्शन झालं आहे. त्यांना आपण काय म्हणतो ते मेन्शन केलं आहे. त्यामध्ये कुठली पिकं घेतो ते मेन्शन केलं आहे. त्याच्यामध्ये काय यूज करतो ते मेन्शन केलं आहे. समजलं. म्हणजे ह्यांना धरून तर ऑलमोस्ट 3 पॅरेग्राफ होतील, बरोबर ना. पण 2 सांगितलेत, 2 व्यवस्थित करूया, टेन्शन नका घेऊ. बघा, आन्सर लिहिताना सगळ्यात पहिलं तर हेडिंग द्यायचं, द सायकल ऑफ सीझन्स इन इंडिया. डन, हेडिंग आलं. पुढं बघा, द वेदर सायकल इज प्रायमरली डिवायडेड इंटू 3 मेन सीझन, समर, विंटर अँड रेनी. द समर सीझन स्पॅन फ्रॉम फेब्रुवारी टू मे and is characterized by hot and sunny weather. To cope up with this heat, people generally wear the white clothes, sunglasses and cap. Agriculture during this time focus on crops like groundnuts, sunflower, onion and peanuts. बघा, सगळे पॉईंट कवर झाले का चेक करा. पहिलं काय होतं, समर घेतला, पॉईंट इकडे तिकडे आपण करू शकतो व्यवस्थित. पहिले महिने झाले, त्यानंतर आपण वेदर कसं होतं ते एक्सप्लेन केलं, कुठली पिकं होतात ते पण सांगितलं, कपडे कुठले घालतो ते पण सांगितलं. ठीक आहे, डन. आता नेक्स्ट बघा, फॉलोइंग द हॉट ऑफ द समर, द रेनी सीझन अराईव्ह फ्रॉम जून टू सप्टेंबर. टाईम दिला होता बघा, जून टू सप्टेंबर मेन्शन झाला. पुढं, दिस पिरियड इज कूल अँड वेट, रिक्वायरिंग टू यूज द अम्ब्रेला अँड रेनकोट. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय वापरतो, अम्ब्रेला आणि रेनकोट वापरतो. पुढं बघा, फार्मर युटिलाइज दिस रेनफॉल टू ग्रो क्रॉप्स सच लाईक बाजरा, पीनट, कॉर्न अँड सोयाबीन. आता वरचे सगळे पॉईंट मेन्शन झाले का बघा, सगळे पॉईंट काय झाले, मेन्शन झाले. आता नीट समजून घ्या, इथं एक छोटासा मायनर चेंज केला आहे. जेव्हा वरती आपल्याला पिकं लिहायची होती, क्रॉप्स लिहायचे होते, तेव्हा आपण ॲग्रिकल्चर म्हणून लिहिलं. ठीक आहे. आणि सेकंड टाईम लिहिताना आपण फार्मर म्हणून लिहिलं. म्हणजे एकच पॉईंट डबल नाही लिहिला, थोडासा पॉईंट वेगळा केला. हे एक्झाममध्ये करायला शिका. समजलं. नक्की. पुढं बघा, याही ठिकाणी आपण काय दिलं होतं की लोक काय वेअर करतात असं बोललं होतं. त्याच्यानंतर इथं काय गरज आहे ते सांगितलं. क्लिअर. प्रत्येक वेळेला तोच पॉईंट रिपीट नाही झाला पाहिजे, थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. आता नेक्स्ट शेवटचा पॅरेग्राफ, द फायनल पार्ट ऑफ द सायकल इज द विंटर सीझन विच लास्ट फ्रॉम ऑक्टोबर टू जानेवारी. The weather during this month is typically damp and cold. To stay warm, people wear sweaters, warm clothes, gloves,
and scarves. This season also crucial for cultivation of specific crops like jawar, wheat, gram and sugarcane. बघा परत चेंज केलं काय की हा सीझन कशासाठी महत्त्वाचा आहे तर या पिकांसाठी इम्पॉर्टंट आहे असं स्टेटमेंट फिरवायला शिका. पुढं बघा इच सीझन ब्रिंग्स अ डिस्टिंक्ट चेंज इन द इन्व्हायरमेंट. सगळे सीझनबद्दल झालं, आता प्रॉपर एंडिंग करायचं आहे. प्रत्येक सीझन काय करतो इन्व्हायरमेंटमध्ये काही ना काहीतरी चेंज आणतो. इन्फ्लुएन्सिंग बोथ लाईफस्टाईल ऑफ द पीपल अँड ॲग्रिकल्चर आउटपुट ऑफ द लँड. ॲग्रिकल्चर आउटपुट ऑफ द लँडसुद्धा चेंज होतं आणि लाईफस्टाईलसुद्धा चेंज होती. झालं असं आपल्याला लिहायचं आहे. समजलं? इझी होतं. अजून एक क्वेश्चन बघायचा म्हणजे अजून कन्फर्म होईल. बघा मार्च 2025 ऑलमोस्ट सेम टाईपचा क्वेश्चन आहे. इथं काय होतं सीझन होते. आता ह्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन एक्सप्लेन केलं आहे. बघा दिसलं का मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन लँड वॉटर एअर. लँडमध्ये रोड आणि रेल, त्यानंतर त्यांचे फीचर्स दिलेले आहेत. आता हेच फीचर्स आपल्याला काय करायचे आहेत मांडायचे आहेत. नंतर ट्रॅव्हलिंग कसं करतो लँडवरती ते मेन्शन केलं आहे, रेलवरती ट्रेन्स, वॉटरमध्ये बोट शिप्स, एअरमध्ये एरोप्लेन्स. डन. चलो पॅरेग्राफ बघूया. द व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. मग transportation is vital part of modern life, broadly characterized into three main modes: land, water and air. Land transportation is most common as further divided into road and rail. Road transport is easily available and essential for reaching remote areas. It is used both traveling and transportation of goods using vehicles like buses, car, trucks and carts. On the other hand, rail transportation is cheap option for long distance journey and highly efficient for transportation of heavy goods via trains. बघा सिंपल लिहिलं. जेवढे त्यांनी फीचर सांगितले होते सगळे फीचर्स आपण काय केले मांडले. एकदम सिंपल वर्ड्स करून मांडले. समजलं? आता पुढं काय लिहायचं आहे आपल्याला तर वॉटर लिहायचं आहे आणि एअर लिहायचं आहे. त्यामध्ये सुद्धा वॉटर काय चीप आहे, स्लो आहे, लॉंग डिस्टन्सला वापरतो, हेवी ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, हे कॉस्टली आहे, फास्ट होतं, ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सिव्ह आहे आणि या ठिकाणी एरोप्लेन यूज करतो, या ठिकाणी शिप आणि बोट यूज करतो. तेच पॉईंट पुढच्या 2 पॅरेग्राफमध्ये मांडलेत. वॉटर ट्रान्सपोर्टेशन इज अनदर सिग्निफिकंट मोड प्रायमरली नोन ॲज बीइंग ऑफ चीप बट स्लो मेथड ऑफ ट्रॅव्हलिंग. बरोबर पहिलं तर ते चीप आहे पण ट्रॅव्हलिंग कसं होतं स्लो होतं. इट इज द मोस्ट सुटेबल फॉर कवरिंग लॉंग डिस्टन्स अँड प्रेफर चॉईस फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ हेवी कार्गो अक्रॉस ओशन अँड रिव्हर. अ प्रायमरी व्हेसल्स यूज in this mode are ship, boats which is play a crucial role in international trades and bulk shipping. समजलं? नक्की त्यांचा रोल काय असतो ते देखील मेन्शन केलं म्हणजे आपण आपला ॲडिशनल पॉईंट यूज केला. त्यांचे पॉईंट तर यूज सगळे झाले होते पण शिप आणि बोट्सने आपण काय करतो ते एका लाईनमध्ये मेन्शन झालं. पुढं बघा फायनली एअर ट्रान्सपोर्टेशन रिप्रेझेंट द फास्टेस्ट वे ऑफ ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्ट गुड्स अक्रॉस द ग्लोब. While it is the most costly mode of transport, its speeds make it indispensable for transportation of expensive articles and for travelers who need to reach their destination quickly. म्हणजे ज्यांना पटकन जायचे ते हे पर्याय सहज वापरू शकतात पण हे एक्सपेन्सिव्ह आहे. एरोप्लेन्स आर प्रायमरी मीन्स ऑफ द एअर ट्रॅव्हल कनेक्टिंग डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड्स इन अ मॅटर ऑफ हवर्स. म्हणजे काही तासांमध्येच आपण वेगवेगळ्या जगाच्या कोपऱ्यामध्ये जाऊ शकतो. समजलं? अशा पद्धतीने येतं नॉन व्हर्बल टू व्हर्बल कन्व्हर्जन. क्लिअर झालं? आता पुढचा टॉपिक बघूया. व्हर्बल टू नॉन व्हर्बल दिसतं कसं आणि असतं कसं. एकूण 2 प्रश्न बघूया. जसं वरती बघितलं त्याचप्रमाणे व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलेली असेल पॅराग्राफच्या फॉर्ममध्ये आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे टेबल डायग्राम वगैरेच्या फॉर्ममध्ये मांडायचं आहे. ठीक आहे. आता काय दिलं आहे बघा डूज आणि डोंट्स आपल्याला लिहायचे आहेत. पहिली गोष्ट आपल्याला सुटेबल टायटल पण द्यायचं आहे आणि त्यांनी या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आता डूज डोंट करताना कसं करायचं ते समजून घ्या. पहिला आपण डूज बाजूला करूया, डोंट बाजूला करूया. बघा काय दिलं आहे वी मस्ट प्लांट मोर ट्रीज करायचं आहे. शुड नॉट कट ट्रीज म्हणजे डोंटमध्ये येणार. कीप अवर एरिया नीट अँड क्लीन डूमध्ये येणार. नेवर डिस्चार्ज गार्बेज विदाऊट प्रॉपर मॅनेजमेंट म्हणजे इथं डोंटमध्ये येणार. नॉट पोल्यूट एअर अँड वॉटर हे पण डोंटमध्ये गेलं. नॉट यूज प्लास्टिक बॅग डोंटमध्ये गेलं. नंतर नॉट हंट बर्ड्स अँड ॲनिमल्स डोंटमध्ये गेलं. यूज मोर पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे हे करायचं आहे डू आलं. शूड स्प्रेड अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग बॅलन्स इन अ नेचर हे पण करायचं आहे. हे झाले डूवाले. मग आता जे रिमेनिंग आहेत ते सगळे कुठं आले डोंटमध्ये आले. समजलं? अजून एक ट्रिक सांगतो बघा. डोंट कसं ओळखतो
तर इथं नॉट असेल, नेवर असेल, निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तर ते काय झालं, डोंटमध्ये आलं. क्लिअर. मग आता डूज आणि डोंटचा टेबल करताना कसं लिहायचं ते बघा. एकदम सिम्पल आहे. आधी डूजवाला समजून घेऊ, नंतर डोंटवाला समजून घेऊ. डूज लिहिताना वर्ब आणि पुढचं सेंटेन्स ॲज इट इज. प्लांट मोर ट्रीज. एकच मिनटं. प्लांट मोर ट्रीज आलं बघा. प्लांट मोर ट्रीज. कीप अवर एरिया नीट अँड क्लीन. कीप अवर एरिया नीट अँड क्लीन. नंतर पुढं काय, यूज मोर पब्लिक ट्रान्सपोर्ट. यूज मोर पब्लिक ट्रान्सपोर्ट. नंतर स्प्रेड अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग द बॅलन्स इन अ नेचर ॲज इट इज खाली छापायचं. समजलं नक्की. आता डोंट लिहिताना सिम्पल गोष्ट, ह्या नॉटच्या आधी काय करायचं, आपल्याला लिहायचं आहे डू किंवा डू नॉटच्या ऐवजी डोंट लिहा, काही चालेल. मग बघा कसं केलं, सिम्पल वेमध्ये काय दिलं आहे, डू नॉट कट ट्रीज. डू नॉट कट ट्रीज. डू नॉट डिस्चार्ज गार्बेज विदाउट प्रॉपर मॅनेजमेंट आलं. पुढं डू नॉट पोल्यूट एअर अँड वॉटर आलं. डू नॉट यूज प्लास्टिक बॅग आलं. नंतर काय, डू नॉट हंट बर्ड्स अँड ॲनिमल्स आलं. सिम्पल. कळलं. डूज डोंट कसे करायचे समजलं. एक्झाममध्ये आलं तर हे लिहिणं सोपं आहे वरच्यापेक्षा, बरोबर ना. त्यामुळं हे नक्की अटेम्प्ट करतात, एवढं सिम्पल असतं. अजून एक बघूया. नेक्स्ट बघा, मार्च 2025मध्ये किती सिम्पल आलं होतं बघा. काय दिलं या ठिकाणी, रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ, कम्प्लीट द गिवन टेबल, गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. टायटल पण द्यायचं आहे. आता या पॅरेग्राफमध्ये 2 सिबलिंगची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. करायचं काय ते बघा, एकदम सिम्पल दिलं आहे. काय दिलं आहे या ठिकाणी, आपल्याला टायटल द्यायचं आहे. रमेश आणि राधाबद्दल इन्फॉर्मेशन लिहायची. पहिलं ते एज लिहायचं आहे बघा, इथं एज दिसतं आहे, दिसलं. त्यानंतर क्लास लिहायचा आहे. आता क्लास रमेशचा ह्या ठिकाणी दिसतो आहे क्लास 10, राधाचा क्लास दिसतो आहे 7. फेवरेट सब्जेक्ट, इथं ह्याचा सब्जेक्ट दिसतो आहे मॅथमॅटिक्स, हिचा दिसतो आहे सायन्स. ठीक आहे. नंतर हॉबीज लिहायच्यात आणि त्यानंतर लाईक्स आणि गोल्स इन लाईफ. बघा आता 1 बाय 1 कसं करायचं पहिलं ते समजून घेऊ. सुरुवातीला दोघांची पण इन्फॉर्मेशन दिली होती, मग आपण थोडासा हाय लेवलचा शब्द वापरला, प्रोफाईल्स ऑफ 2 सिबलिंग. कोण, रमेश अँड राधा. डन. नंतर बघा सगळे पॉईंट्स व्यवस्थित मेन्शन केले. एज, क्लास, फेवरेट सब्जेक्ट, हॉबीज, लाईक्स आणि गोल्स इन लाईफ. पहिलं रमेशबद्दल लिहायचं आहे. एज 16 होतं, राधाचं एज 13 होतं, क्लास 10 होता, क्लास 7 होता, फेवरेट सब्जेक्ट मॅथ्स आणि सायन्स होतं. त्यानंतर काय काय हॉबीज होत्या त्या समजून घ्या. बघा हॉबीज ह्या ठिकाणी मेन्शन झालेल्या आहेत. काय दिलं आहे, ही वॉचेस मूवीज, रीड बुक्स. ही आली हॉबी, लिहून टाका. बरोबर रमेशच्या इथं आपण लिहिलं बघा, वॉचिंग मूवीज, रीडिंग बुक्स इन हिज लिस्युअर टाईम. समजलं नक्की. चलो आता नेक्स्ट बघायचं आहे राधाबद्दल. काय, गार्डनिंग, स्विमिंग. बस आल्या 2 हॉबी. समजलं, इझी होतं का नाही. पुढं बघा, त्यानंतर पुढं लाईक्स, काय आवडतं आहे. चलो नेक्स्ट लगेच तसंच असेल, ही लाईक्स ईट फास्ट फूड. समजलं. आता हिला काय आवडतं आहे, मोस्ट ऑफ द टाईम शी हेल्प्स हर मदर इन कुकिंग, शी लाईक होममेड फूड. इझी. चलो बघा तेच दोन्ही पॉईंट आले, फास्ट फूड, होममेड फूड. नंतर गोल्स बघायचं आहे. परत एकदा गोल्स काय, ही वॉन्ट्स टू ॲन इंजिनियर. गुड. हिला काय बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे. आणि काय करायचं आहे, इन ऑर्डर टू हेल्प पुअर अँड नीडी पीपल्स. बस त्याच गोष्टी या ठिकाणी मेन्शन केल्या. हे तर त्याच्यापेक्षा इझी आहे ना. हां, पण ह्या ठिकाणी रीडिंग स्किल चांगलं पाहिजे. रीडिंग स्किल जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही आराम के साथ ही गोष्ट अवघ्या 5 ते 10 मिनटाच्या अंतरात कंप्लीट करू शकता. पण रीडिंग स्ट्रॉंग पाहिजे तरच हा क्वेश्चन अटेम्प्ट करताल. क्लिअर. चलो आता नेक्स्ट पुढं बघा, मार्च 2024ला आलेला क्वेश्चन होता. काय दिलं या ठिकाणी, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, कम्प्लीट द गिवन बिलो टेबल, सजेस्ट द सुटेबल टायटल टू इट. आता या ठिकाणी चंद्रयानबद्दल इन्फॉर्मेशन दिली बघा. चंद्रयान 1 दिलं आहे, चंद्रयान 2 दिलं आहे, चंद्रयान 3 दिलं आहे आणि प्रत्येकाची इन्फॉर्मेशन दिली आणि आपल्याला टेबलमध्ये पण त्याच गोष्टी लिहायच्यात. बघा चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3, डेट लिहायच्यात आणि त्यांचे ऑब्जेक्टिव्ह लिहायचे. चलो आता सुरुवातीला आपण डेट शोधूया म्हणजे कन्फर्म होईल. बघा या ठिकाणी डेट लिहिल्यात पण कुठं दिसतात ते समजून घ्या. पहिली गोष्ट, पहिल्याची डेट दिसली, दुसऱ्याची डेट दिसली, तिसऱ्याची डेट दिसली. इझी. प्रत्येक पॉईंट करत जायचं, प्रत्येक गोष्टी लिहिल्या. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह लिहायचं होतं. आता ऑब्जेक्टिव्ह बघा या ठिकाणी मेन्शन झालेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह काय काय होते बघा, हे गोल्स त्यांनी दिलेले आहेत. हेच गोल्स आपण काय केले या ठिकाणी व्यवस्थित मांडले 1, 2, 3 या फॉर्ममध्ये. क्लिअर झालं. त्यानंतर चंद्रयान 2 बद्दल ऑब्जेक्टिव्ह लिहायचे होते. बघा चंद्रयान 2चा पॅराग्राफ कुठं आहे, हा पॅराग्राफ आहे. याच पॅराग्राफमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह आहेत तेच 3 ऑब्जेक्टिव्ह ह्या ठिकाणी छापले, 1, 2 आणि 3. सिम्पल आहे. समजलं. फक्त रीडिंग व्यवस्थित करा. त्यानंतर चंद्रयान 3 कुठं आहे, तर हा लास्टवाला पॅराग्राफ सेम वाचायचं. बघा ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी मेन्शन केलेत, हेच ऑब्जेक्टिव्ह ह्या ठिकाणी छापले. हे इझी आहे, बरोबर ना. हां, म्हणजे हे आपण सहज अटेम्प्ट करू शकतो. नॉन व्हर्बल टू व्हर्बल
थोडंसं हार्ड जाईल, पण व्हर्बल टू नॉन व्हर्बल तुम्हाला नक्की जमेल. हे एकदम सिम्पल आहे. रीड करायचं आणि लिहून टाकायचं. म्हणजे क्वेश्चन हा तुम्ही नक्की एक्झाममध्ये अटेम्प्ट करताल. आता प्रॅक्टिससाठी तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. प्रॅक्टिस दोघांचीही करा. एक्झाममध्ये कुठला येईल काय माहीत नाही आहे. जर चुकून तो अवघड आला तर हा आपल्याकडं सेफ्टी म्हणून असावा. ठीक आहे, चलो बघा, हा 2023चा क्वेश्चन आहे. नीट प्रॅक्टिस करताल. त्यानंतर ह्या ठिकाणी 2023चाच पुढचा टाईप व्हर्बल टू नॉन व्हर्बल तो देखील मेन्शन केला आहे. व्यवस्थित सॉल्व करताल. टॉपिक क्लिअर झाला, नक्की कळलं. माझ्या मते तर तुम्ही रीडिंग स्किल इम्प्रूव्ह करा. चकाचक रीडिंग स्किल तुमचं इम्प्रूव्ह झालं ना तर तुम्ही हे सहज भरू शकता. हे खूप सोपं आहे. हे थोडंसं हेक्टिक आहे कारण ह्याच्यामध्ये मार्क जाण्याचे चान्सेस वाढतील. ठीक आहे, त्यामुळं हेच पक्क करा. 2 दिवस आहेत, व्यवस्थित पक्क होऊन जाईल आणि हेच एक्झाममध्ये अटेम्प्ट करा. क्लिअर, चलो टॉपिक क्लिअर झाला. नक्की समजलं कसं राहतं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, कारण हे आपल्याला कंपल्सरी करायचं आहे, ह्याला ऑप्शन नाही आहे. कळलं, व्यवस्थित प्रिपेअर करा. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण डायलॉग रायटिंग नीट समजून घेऊ आणि त्याचेही मार्क आपण कन्फर्म करू. ते आपल्या हक्काचे मार्क आहेत. बाकी प्रिपरेशन व्यवस्थित चालू राहून द्या. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. बाय बाय, ऑल द बेस्ट.